नमस्कार, मी सुधाकर कवडे. प्रभात न्यूज आणि परफेक्ट न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या गावामध्ये आपण आलो आहे. आजपर्यंत गुरसाळे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वापरातील इलेक्ट्रिक मोटारीच्या केबल वायर, तसेच इलेक्ट्रिक मोटारी, तसेच शेतकऱ्यांच्या डीपी मधील ऑइल, अशा प्रकारच्या अनेक चोरीच्या घटना झालेल्या आहेत. परंतु आज याही पुढे जाऊन पोलीस चोरट्यांनी एक वेगळं धाडस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातूनच जवळजवळ फार मोठी चोरी, 2,88,000 रुपयाची चोरी चोरट्यांकडून झालेली आहे. आणि त्या घटनास्थळावरून आपण या सगळ्या घटनेची माहिती घेतोय. तर हा 5 KVA सबस्टेशन उभारणीचा हा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. या पॉवर ट्रान्सफॉर्मरचा वापर सबस्टेशन मध्ये केला जातो आणि याच्यावरती शेतातील जवळजवळ 150 DPचा कार्यभार चालतो. इतकी मोठी कॅपॅसिटी असणारा हा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे. गुरसाळे येथील इलेक्ट्रिक ठेकेदार आज आपल्या सोबत आहेत. या फिर्यादीचे ते फिर्यादी आहेत सोमनाथ पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील रोपळे या ठिकाणी सबस्टेशन उभारणीचं काम घेतलेलं आहे आणि त्या सबस्टेशन उभारणीच्या कामासाठी ते अशा पद्धतीचे 2 ट्रान्सफॉर्मर त्यांनी त्या ज्या कंपनीकडून ठेका घेतलेला आहे त्या कंपनीकडून हे 2 ट्रान्सफॉर्मर आणलेले आहेत. परंतु रोपळे या ठिकाणी सदर ट्रान्सफॉर्मर उतरण्यासाठी जागेची अडचण असल्यामुळं गुरसाळे येथील रमेश भानदास कवडे यांच्या शेतामध्ये त्यांच्या घराजवळ त्यांनी हे ट्रान्सफॉर्मर उतरवल्याचं आपण पाहतोय. जवळजवळ 2 महिने झाले हे ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आहेत. पण 22 तारखेला रात्री 11 ते 1:30च्या दरम्यान या ठिकाणी काही अज्ञात चोरट्यांनी या ट्रान्सफॉर्मर वरती चढून, आपण बघू शकता, या ट्रान्सफॉर्मर वरती चढून जवळजवळ अशा पद्धतीनं, जरा साईडला, अशा पद्धतीनं 150 नट बोल्ट नवीन पाण्याच्या साह्यानं काढून ही 3 क्विंटलची प्लेट आहे. ही 3 क्विंटलची प्लेट बाजूला करून यामधील ऑइल आणि कॉपरच्या प्लेटा आणि या बुशिंग ज्या आहेत, अशा पद्धतीच्या काही बुशिंग चोरट्यांनी चोरून नेलेले आहेत. या बाबतीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये सोमनाथ महादेव जाधव पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या वापरातील केबल वायर, इलेक्ट्रिक मोटरी बरोबर इतकी मोठी चोरी करण्याचं धाडस चोरट्यांमध्ये झालेलं आहे आणि हे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या समोर फार मोठा आव्हान निर्माण झालेला आहे. याचा तपास आता पोलीस कशा पद्धतीनं करणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं आहे. या बाबतीत फिर्याद दाखल करणारी फिर्यादी आणि या कामाचे कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ पाटील आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. काय घटना घडली आणि कसा प्रकार झाला थोडक्यात आम्हाला सांगा. रोपळेच्या नवीन उपकेंद्रासाठी आपल्याला जॅक्सन इन्फ्रा कंपनीकडून 5 MVAचे 2 ट्रान्सफॉर्मर 28 फेब्रुवारी रोजी देण्यात आले होते. परंतु रोपळे या ठिकाणी जागेचा थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं आम्हाला उतरवता आले नाहीत. मग त्यानंतर आम्ही आमच्या परिचयाचे गावातील रमेश भानदास कवडे यांच्या शेतातील घरासमोर हे 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर आम्ही ठेवले. त्यानंतर ठेवून पण एक 3-4 महिन्याच्या आसपास झाले. मग ते ठेवल्यानंतर आम्हाला 21 तारखेला रात्री 11 ते 22 तारखेला रात्री 1 ते 1:30च्या दरम्यान माझे मित्र अण्णा हजारे यांचा फोन आला. मी काही कामानिमित्त यवतमाळ पुसदला होतो आणि तिकडून पंढरपूरकडे रिटर्न येत होतो. त्यावेळेस फोन आला की असं अज्ञात चोरट्यांकडून आपल्या ट्रान्सफॉर्मरचं काहीतरी प्लेट वगैरे खोलून त्याचं काही साहित्य चोरी झालेलं आहे आणि चोर पळून गेलेले आहेत. मी अशा पद्धतीची पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. ह्याच्या मागं म्हणजे बरंच चोरी पण झालेली आहे आणि नुकसान पण खूप झालेलं आहे पॉवर ट्रान्सफॉर्मरचं. ह्याबद्दल आता आपलं पोलीस प्रशासन काय दखल घेईल हे आता येत्या काळात समोर येईल. तर हे होते सोमनाथ पाटील. खरं तर इतक्या मोठ्या चोरीचं धाडस
ग्रामीण भागामध्ये होत असताना आता पोलीस या बाबतीमध्ये काय निर्णय घेणार आणि कशा पद्धतीने तपास करणार हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. धन्यवाद.